सत्तेत असलेले राजकीय पक्ष ठाण्यामध्ये पाण्यासाठी आंदोलन करतायत। उद्या कळव्यामध्ये ज्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे तो पक्ष मोर्चा काढणार आहे। पाणी देण्याचं काम शासनाचं आहे। ठाण्यात पाणी नाही, कळव्यात पाणी नाही, मुंबऱ्यात पाणी नाही। महानगरपालिकेची जबाबदारी आहे आणि महानगरपालिका शासन चालवते। शासनात स्वतः देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री आहेत आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत। पाणी देण्याची जबाबदारी दोघांची आहे आणि ठाणेकरांना पाणी मिळत नाही, मोर्चे कसला काढता, कसले व्हिडिओ फिरवता, जेवणाला पाणी नाही, संडासाला पाणी नाही, याला पाणी नाही, त्याला पाणी नाही। जबाबदारी तुमची आहे, जबाबदारीपासून पळता कसले? सत्तेत आहात ना, द्या ना पाणी। जसं काल खोटं खोटं उद्घाटन केलं, जी मेट्रो पुढचे 2 वर्ष धावणारच नाही, त्याचं काय ते ट्रायल साठी म्हणून उद्घाटन केल्याचं पूर्ण टीव्हीवर आलं ना सगळीकडे। तसं एखादं धरण बांधणार म्हणून द्या ना नारळ फोडून। बिचारे ठाणेकर तुमच्या आश्वासनांवर फरतात म्हणून तर 30 वर्ष तुमची सत्ता ठेवली आहे ठाण्यामध्ये। पाणी नाही, कचरा उचलला जात नाही, रस्त्यावर 2-2 तास ट्रॅफिक आहे। कोणाला काय पडली आहे? नका फसवू। कसले मोर्चे करता? कळव्यात पाणी द्या। आमचं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की तुमचा पक्ष मोर्चा काढतोय, कमीत कमी मुख्यमंत्र्यांनी बैठक तर लावावी ठाण्याच्या पाण्यासाठी। कमीत कमी बैठक तर लावावी। पाणी मिळणार नाही आम्हाला माहिती आहे, कारण का तुमची देण्याची इच्छाच नाही आहे। आम्ही थकलो बोंब करून विधानसभेत। अकार्यकुशल अकार्यक्षम सरकार जर ठाणेकरांना पाणी देत नसेल तर माझा प्रश्न ठाणेकरांना आहे, मतं कसली देता यांना? अशीच अपडेट पाहत रहा शिवकन्या न्यूजवर। बातमी विश्वात सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।